विद्यार्थ्यांनो नमस्कार. आपल्या आवडत्या राजमुद्रा अकॅडमी या प्लॅटफॉर्म मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपले मी पुष्कर दांडेकर सर पॉलिटीचे प्राध्यापक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण थोडस पहिलंच लेक्चर इंट्रोडक्शन, एक बेसिक तोंड ओळख, पॉलिटी काय असते, पॉलिटिकल सायन्स काय असतं, यूपीएससी काय असते, कसा अभ्यास करायचा, कुठले रिसोर्स वापरायचे, सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं नाही आपल्या विषयाचं ज्ञान घेताना, पॉलिटीचा अभ्यास करताना, डूज अँड डोंट्स हे सगळं व्यवस्थित स्टडी करायचं आहे. आज बघणार आहोत. बरोबर मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, आपण सध्या कॉम्पिटिशनच्या त्या युगामध्ये आहोत की लो एम इज क्राईम. बरोबर, की छोटं ध्येय तुम्ही ठेवताय तर मोठं ध्येय बघायला शिकलं पाहिजे. आपले आदरणीय अब्दुल कलाम साहेब, आदरणीय एक्स राष्ट्रपती, हे खूप सुंदर वाक्य म्हणाले होते. तुम्ही कंबाईनच्या एक्झामचा अभ्यास करत असाल, एक स्टेप वरती एमपीएससीच्या एक्झामचा अभ्यास केला पाहिजे. आपण एमपीएससी लेवलचा अभ्यास करत असाल, तुम्ही ऍटलीस्ट काही पुस्तकं, रेफरन्स सोर्स यूपीएससी लेवलचे वापरले पाहिजे. यूपीएससी लेवलचा अभ्यास करत असाल, तुम्ही काही त्या विषयाचं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, करंट अफेअर्स, सायन्स या सगळ्याचं तज्ञ लोकांची पुस्तकं वाचली पाहिजे. रेफरन्स मटेरियल वापरलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय मीडिया, राष्ट्रीय मीडिया यामध्ये लेख लिहिणाऱ्या तज्ञ लोकांना फॉलो केलं पाहिजे. कळतंय मित्रांनो? आज आपण यूपीएससी ऑनलाईन या एक सुंदर राजमुद्रा परिवाराच्या एफर्ट्स मधून एक प्रयत्न करत आहोत की गाव पातळीवर बसलेले आपले हुशार विद्यार्थी की जे मुंबई, पुणे, औरंगाबाद, दिल्ली इथपर्यंत येऊ शकत नाहीत, बरोबर, मग यांना घरात बसून पण क्वालिटी, इन डेप्थ, कंटेंट रिच आणि एकदम सुलभ पद्धतीने लुसिड वे मध्ये यूपीएससीचा अभ्यास करता येईल का, तर हे आपण थोडंसं या आजच्या या सगळ्या लेक्चर सिरीज मधून बघणार आहोत. तुमची फक्त एवढीच साथ आवश्यक आहे मित्रांनो. आम्ही तुम्हाला काही मनोरंजक माहिती देण्यासोबतच काही मस्त होमवर्क पण देणार आहे, प्रश्नांची उत्तर विचारणार आहे. आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला त्याचे उत्तर द्यायची आहेत. जर ते उत्तर नाही तुम्हाला देता आलं, तुम्ही आम्हाला विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही झालेल्या सगळ्या होमवर्कची तुम्हाला उत्तर देऊ. बरोबर मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर कशासाठी आहे? मग मी पुष्कर दांडेकर सर आज आपल्याला सगळ्यात पहिले पॉलिटिकल सायन्स काय असतं, यूपीएससी मध्ये त्याचं महत्व काय असतं, त्यामध्ये ऍक्च्युअल काय काय वाचायचं, काय काय नाही, यूपीएससी करताना रेफरन्स कोणते कोणते वापरायचे, पॉलिटी याचा अभ्यास, म्हणजे अनेक लोकांना पॉलिटी आणि पॉलिटिक्स सारखंच वाटतं बरं का. आजच्या लेक्चरमध्ये ते कव्हर करायचा पण प्रयत्न करू. तर या सगळ्या पाचही पॅरामीटर्सचा आज आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपला जो आत्ताचा विषय आहे पॉलिटी, हा आपण असं म्हणू शकतो की एक यूपीएससीतला दादा विषय, लॉयन ऑफ द सब्जेक्ट. मी शिकवतोय म्हणून नव्हे, आपण पुढे बघणारच आहोत. यूपीएससी प्रिलिम मध्ये आणि यूपीएससी मेन्स मध्ये ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात त्याला आपण म्हणतो दादा विषय. बरोबर, तुम्ही जर यूपीएससी मेन्स बघितलं तर GS2 जनरल स्टडी 2, बरोबर, अख्खा एक पेपरच आपल्या पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन याच्याशी निगडीत तुम्हाला आढळतो. बरोबर, मग मित्रांनो सिंपल आहे, ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात त्याचा आपल्याला जास्त अभ्यास केला पाहिजे. बरोबर, जास्त प्रश्न तर जास्त अभ्यास, जास्त अभ्यास म्हणजे आपले जास्त लेक्चर्स, बरोबर, आणि जास्तीत जास्त कंटेंट, रिसोर्स मटेरियल आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. बघा, आपला जो विषय आहे तो आहे यूपीएससी साठी इंडियन पॉलिटी. बरोबर, आता मी जरी इंडियन पॉलिटी म्हणत असलो मित्रांनो, तरी त्याच्यामध्ये काय काय आलं? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान, बरोबर, त्याच्यामध्ये अजून काय आलं? गव्हर्नन्स ऑफ इंडिया, भारतामध्ये केलं जाणारं प्रशासन. अजून त्याच्यामध्ये काय आलं मित्रांनो? येस, इंटरनॅशनल रिलेशन. आणि बघा पॉलिटी याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन आणि या सर्वांचं नाही म्हटलं तरी गेल्या 2 ते 2.5 वर्षातलं करंट अफेअर्स.
काय होत आहे, युपीएससीचं वैशिष्ट्य सध्या राहिलेलं आहे मित्रांनो, युपीएससी मोर दॅन 50% ही तुमचं करंट अफेअर्स आधारित एक्झाम झालेली आहे. सध्या तुम्हाला विषय काही चर्चेला आहेत बघा, की भारताने नवीन पार्लमेंट बांधलेली आहे, नवीन संसद भवन बांधलेलं आहे. त्याचं मूळ नाव होतं सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. मग याच्याशी निगडीत काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मी एक्झाम्पल सांगतो की नवीन संसद भवनामध्ये संयुक्त बैठक असा काहीतरी आपल्याला एक पुढे विषय शिकायचा आहे. जो जुन्या संसद भवनामध्ये वेगळा सेंट्रल टाउन हॉल होता, तो नवीन संसद भवनामध्ये सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट मध्ये संयुक्त बैठकीचा वेगळा सभागृह नाही. सगळ्यात महत्वाचं, आता 2026ला म्हणजे गेल्या येत्या 2.5-3 वर्षात मतदारसंघांचं पुनर्निर्माण होणार आहे, डिलिमिशन ऑफ कॉन्स्टिट्युन्सी होणार आहे. मग इथं पुन्हा एकदा खासदारांची संख्या एक मोठ्या गतीने किंवा मोठ्या संख्येने खासदार वाढू शकतात. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पेपरला तुम्ही वाचलं असेल, इंडिया म्हणायचं का भारत म्हणायचं, आपण दोन्ही म्हणू, बरोबर, कारण वेगळं नाव ठेवायची गरजच नाही. लक्षात घ्या मित्रांनो, हा मुद्दाच निरर्थक आहे. इंडिया आणि भारत हे दोन्ही नावं आर्टिकल 1 मध्ये दिलेले आहेत. फक्त सुरुवात केलेली आहे इंडिया आणि नंतर सांगितलंय भारत. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की भारताची ऑथेंटिकेट नावं काय, इंडिया पण आहे, भारत पण आहे. पण मग आपल्या पॉलिटिकल सायन्स मध्ये आपण शिकणार आहोत की याचा सोर्स काय होता. कळतंय, अगदी तुमच्या एन्शंट हिस्ट्रीमध्ये इंडिका नावाचा काहीतरी एक तुम्हाला ग्रंथ सापडेल, बरोबर, इंडिका मेगास्थनीसने लिहिलेला, बरोबर. तिथपासून ते तुमच्या हडप्पा मोहनजोडोच्या नंतर एक दशराजन्य युद्ध झालं होतं, त्या सोर्स पर्यंत, प्लस भारत हे नाव कसं आलं, इंडिया नाव कसं आलं, इंडस कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला करंट अफेअर मध्ये शिकायच्या आहेत. तुम्हाला गव्हर्नन्स मध्ये पुन्हा एकदा, सध्या केंद्र सरकारने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कायदे केलेले आहेत, काही कायद्यांमध्ये दुरुस्ती केलेली आहे, त्या कायद्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही विशेष प्रशासकीय बाबींचा अभ्यास करायचा आहे, ज्याला तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस म्हणता, ज्याला तुम्ही दबाव गट म्हणता, एनजीओ म्हणता, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जिल्हा प्रशासन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हे भारतात कसं सुरू झालं, ऍक्च्युअल कसं भारतामध्ये काम केलं जातं, याच्यात काही रिफॉर्मेशन झालंय का, ARC रिपोर्ट्स नावाचे काही रिपोर्ट्स आहेत का, बरोबर. या सगळ्या बाबींचा तुम्हाला पॉलिटीमध्ये अभ्यास करायचा असतो. इथं गंमत समजून घ्या, हे एवढंच इथं संपत नाही. याच्यामध्ये मित्रांनो इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि इतर राष्ट्रे, भारत आणि आंतरराष्ट्रीय संस्था असा एक संबंध बघायचा आहे. आणि पुन्हा इंडियन डायस्पोरा नावाचा एक वेगळा घटक त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. हे सगळं तुमच्या इंडियन पॉलिटीमध्ये येतं. मित्रांनो, आपल्या विषयाला एक समुद्र, विषयांचा समुद्र म्हटला जातो, कारण हा विषय एवढा सुंदर आहे. पुढे आपण जर कोणी पॉलिटिकल सायन्स ऍज अ ऑप्शनल घेतला असेल, त्यांना कळत असेल, सर्वात मोठा विषय अभ्यास करताना आपला इंडियन पॉलिटी मानला जातो, परंतु सर्वात लाईव्हली सब्जेक्ट की म्हणजे ज्याचा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पेपर ओपन करा किंवा समाजात जा, तुम्हाला तो दैनंदिन गोष्टी वाचायला मिळतात, बरोबर. म्हणजे काय की जसं आज आपण म्हणतो की अरे प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे भारताचे लोकच भारताच्या सत्तेचा केंद्रबिंदू आहेत, कारण प्रस्तावना लोकांना समर्पित केली आहे. तर ऍक्च्युअल हे विचारवंतांनी सांगितलेलं होतं, जॉन ऑस्टिन नावाच्या विचारवंतांनी सांगितलं होतं, सार्वभौमत्वाचे सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ सॉव्हरॅनिटी. कळतंय, मग आपल्याला एका साईडला विचारवंत बघायचे आहेत आणि एका साईडला त्याचे ऍप्लिकेशन बघायचंय, बरोबर. मित्रांनो, आपला हा जो विषय आहे पॉलिटी, बरोबर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याचा मित्रांनो आपल्याला भारताचे नागरिक म्हणून सुद्धा उपयोग होणार आहे. आता लक्षात घ्या, युपीएससी एमपीएससी थोडं साईडला ठेवून द्या, पण मी भारताचे नागरिक म्हणून मला काही जबाबदाऱ्या आहेत, मी भारताचे नागरिक म्हणून माझी काही कर्तव्य आहेत. आपण एक नेहमी फेमस वाक्य म्हणतो, आपल्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत हक्क दिले, अहो पण त्याच आंबेडकर साहेबांनी आपल्याला काही कर्तव्य पण पालन करायला सांगितलंय, बरोबर. मित्रांनो, आपण इंडियन पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये गव्हर्नन्स मध्ये, राजकारणामध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये या कुठल्या कुठल्या संस्था आहेत, कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहे, याचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. एकदम बेसिक बेसिक बरं का. आपले सुरुवातीचे जे काही लेक्चर असतील मित्रांनो, ते एकदम आपल्या विषयाची तोंड ओळख, आपल्या सिलेबसची तोंड ओळख, हे युपीएससी म्हणजे काही लोक त्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कलम 308 ते 324 म्हणतात, 308 ते 315, पुढे 316 ते 324. परंतु काही लोक याला म्हणतात अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन. कधी काय विचारेल माहिती नाही. नाही मित्रांनो, युपीएससी खरंच अनप्रेडिक्टेबल आहे, पण अनप्रेडिक्टेबल कशाला म्हणावं,
समजून घ्या मित्रांनो, अनप्रेडिक्टेबल म्हणजे पूर्वी क्लासेसच्या नोट्स मधून प्रश्न पडत होते, पूर्वी रेफरन्स बुक मधून नोट्स प्रश्न पडत होते. आता विद्यार्थ्याला स्वतःचं डोकं अप्लाय करायचंय, नॉलेज अप्लाय करायचंय आणि उत्तरं द्यायची आहेत. कळतंय मित्रांनो, एक्झाम अवघड होत झाली नाहीये, फक्त एक्झामने स्ट्रक्चर बदललंय. घोका आणि ओका अशा पद्धतीतून ठोकळेबाज जे विद्यार्थी तयार होत असतील त्यांना मात्र हे अवघड नक्कीच जाईल. पण आपल्या क्लासचे जे विद्यार्थी असतील, माझे जे विद्यार्थी असतील, त्यांना आपला विषय आणि एक्झाम अतिशय सोपी जाणार आहे. मित्रांनो, 24/7 आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. आपण बरंच फ्री कंटेंट मटेरियल पण आपल्या विषयाचं टाकलेलं आहे, पुढेही टाकणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, जरी समजा आता आपलं सुरुवात असतं आपल्या विषयाचं, आणि जर तुम्हाला एखादा पॉलिटी मधला पुढचा एखादा डाऊट आला, आमचा नंबर तुमच्याकडे आहे, मॅनेजमेंटशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठलाही डाऊट आम्ही अनआन्सर्ड सोडत नाही. प्रत्येक डाऊटला आम्ही आपल्या अंत्योदय योजनेप्रमाणे प्रत्येक डाऊटला कंटेंट रिच आन्सर देऊन त्याचं सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करतो. कळतंय? तर चलो, आपण आपला वंडरफुल जर्नी यूपीएससी पॉलिटिकल सायन्स राजमुद्रा अकॅडमी सोबत सुरुवात करू. बघा मित्रांनो, ठीक आहे, हे एक वाक्य मला नेहमी आवडतं. प्लीज तुम्ही हे नेहमी डोक्यात ठेवा. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे मित्रांनो, शिवखेर यांनी सांगितलं होतं की जे विनर्स असतात ते कधीच असं काहीतरी उठपटांग असं काहीतरी वेगळं केलं असं नाही. बरोबर, विराट कोहली पण म्हणतो ना की मी फक्त माझे बेसिक्स क्लिअर केले आणि सारखं त्याचे रिव्हिजन करत राहिलो, सारखं प्रॅक्टिस करत राहिलो आणि मी इतरांपेक्षा वेगळा, म्हणजे आपण त्याला द गोट म्हणजे द ग्रेटेस्ट म्हणतो. मग यांनी काय म्हटलं होतं, सेम, की तुम्ही वेगळं काही करायची गरज नाहीये, पण साध्या साध्या गोष्टी तुम्ही वेगळेपणाने करा. कळतंय? म्हणजे काय, समजा आम्ही तुम्हाला एखादा विषय शिकवत असू, मी तर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या आधी टॉपिकच्या आधी सांगतो की उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी हा विषय वाचून या. तर तुम्ही हा विषय आधी वाचून आलं पाहिजे, आम्हाला क्लासमध्ये नीट ऐकलं पाहिजे, नोट्स काढून घेतल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं, त्याच्याही पुढे जाऊन उमेदवारांनी अभ्यास केला पाहिजे. आपण एक लक्ष्मीकांत नावाचा एक लक्ष्मीकांत साहेबांचं तज्ञ पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण यूपीएससी पॉलिटीचा अभ्यास करणार आहेत. अशा बऱ्याच मजेदार गोष्टी मी आपल्या विषयाचे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या एक स्टेप पुढे शिक्षक, आणि जेव्हा त्या शिक्षकाच्या एक स्टेप पुढे विद्यार्थी जाईल तेव्हा आमचं यश असतं मित्रांनो. कळतंय? बघा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. आपण आपल्या थोडंसं विषयाचं बोलू, ठीक आहे? बघा, सगळ्यांचा आपला आवडता प्रश्न, सर हाऊ टू प्रिपेअर फॉर इंडियन पॉलिटी यूपीएससी. बघा, याच्यामध्ये हाऊ टू प्रिपेअर इंडियन पॉलिटी फॉर यूपीएससी एक्झाम. आता बघा, आपण काय काय म्हटलेलं आहे, रीड और प्रिपेअर नोट्स. समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला नोट्स वाचायच्या आहेत, नोट्स तयार करायच्या आहेत, पण या अचानक काहीतरी पुस्तकं घ्यायची आणि लिहायला बसायचं असं करायचं नाही. तुमच्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या, आम्ही त्याला उत्तरं देत आहोत, काळजी करू नका, ठीक आहे मित्रांनो. कुठल्याही नोट्स वाचण्याच्या आधी एक सिंपल लक्षात ठेवा की नोट्स म्हणजे कलेक्टर बनायचं नाहीये, इकडून डेटा कलेक्ट केला, तिकडून डेटा कलेक्ट केला, अजून काहीतरी करंट अफेअर म्हणून टाकलं नाही. नोट्स म्हणजे काय, 3-4 रेफरन्स सोर्सेस वापरून तुमचं काहीतरी संचित, तुमचं रिप्रोडक्शन ऑफ नॉलेज हे तुमच्या त्या नोट्स मधून उतरलं पाहिजे. कळतंय? कॉपी पेस्ट करणं म्हणजे नोट्स नाही. मग किमान 2दा वाचून झाल्याच्या शिवाय नोट्स काढायच्या नाहीत. हा, तुम्ही वाचता वाचता तुम्हाला तेवढं बुलेट पॉईंट्स डोक्यात राहावे, हेडर पॉईंट्स डोक्यात राहावे म्हणून तुम्ही साईडला छोट्या छोट्या नोट्स काढू शकता. परंतु पहिल्याच गेलं आणि नोट्स काढायला सुरुवात केलं असं करायचं नाही. तुम्ही पुस्तकच मित्रांनो लिहून काढाल, खूप महत्वाचं असलेला आपला वेळ वाया जाईल. आपल्याला पंचवार्षिक योजना करायची नाही, आपल्याला लवकरात लवकर युपीएससी पास करायची. एक 1.25 वर्षामध्ये युपीएससी सगळा सिलेबस वाचून होतो मित्रांनो. पुढचे 2-4 महिने चांगली त्याला रिव्हिजन करायची, एक्झामला जाण्याच्या आधी मॉक पेपर सॉल्व्ह करायचे, युपीएससी नक्की पास होऊ शकते. फक्त धरसोड वृत्ती नको की मध्येच तलाठीची फॉर्म पडला, मध्येच युपीएससीचा फॉर्म पडला, मध्येच एमपीएससीचा फॉर्म पडला, एक्झामचा अभ्यास करताना मग माझ्या फ्युचरमध्ये काय होणार. फोकस्ड राहायचं, अर्जुनासारखं फोकस्ड राहायचं, रिझल्टचा जास्त विचार करायचा नाही आणि डेली हॅबिट्स काही चांगल्या ठेवायच्या अभ्यासाच्या, त्या मी तुम्हाला नक्कीच सांगू. बरोबर. सेकंड, इथं काय करायचं आहे, रीड एनसीईआरटी. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे सर तुम्हाला रीड एनसीईआरटी असं का सांगतात, तर समजून घ्या. एनसीईआरटी इज रिटन इन व्हेरी लुसिड वे. एनसीईआरटी चं जे लिखाण झालेलं आहे ते
12वी पर्यंतच्या करिक्युलम घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूप्रमाणे 1380 ग्राम त्यांच्या ग्रे मॅटरचा अभ्यास करून त्यांना कळतील अशा भाषेमध्ये एनसीईआरटी तयार झालेले आहेत. मित्रांनो, एनसीईआरटी पूर्वी असं व्हायचं की एनसीईआरटी मध्येच डायरेक्ट प्रश्न यायचे. आता काही काही विषयांना असं होतं की एनसीईआरटीतले प्रश्न पडतात, पण मित्रांनो आता एनसीईआरटी वाचणं काळाची गरज झाली आहे. जर कोणी आपले विद्यार्थी एमपीएससी ऐकत असतील तर आपल्या विषयासाठी 11वी-12वीचा एनसीईआरटी वाचलं गेलंच पाहिजे एमपीएससी ची प्री मेन्स सॉल्व्ह करायच्या आधी. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, टू मेनी कुक स्पॉइल द फूड. खूप साऱ्या लोकांना विचारत बसलं तर हे धड एक ना धड भाराभर चिंध्यासारखा प्रकार होईल. एक चांगला गायडन्स ठरवा आणि त्याचं सगळं ऐका, बरोबर, त्याच्याशी प्रामाणिक राहा. मित्रांनो, एनसीईआरटी 36 आहेत, सगळ्या वाचायची गरज नाही. आपल्या विषयाच्या एक 8-9 एनसीईआरटी आहे, त्याच्यापैकी 6 एनसीईआरटी वाचल्या गेल्याच पाहिजेत. पॉलिटिकल सायन्सच्या पॉलिटीच्या एवढं तुम्ही केलं तर नक्कीच आपण म्हणू शकतो की सर युपीएससी मेन्स मध्ये आन्सर रेटिंग करण्यासाठी जे फॉडर मटेरियल लागतं, जे तुम्हाला डेटा लागतं, ते एनसीईआरटी प्रोव्हाइड करणार आहे. कसं ते पुढच्या काळात मी तुम्हाला जेव्हा पण शिकवेल तेव्हा प्रत्येक वेळेस रेफरन्स देईल की बघा ही गोष्ट या एनसीईआरटी मध्ये दिलेली होती. एक गंमत सांगतो, प्रिलिमला पण आता एनसीईआरटीतलं महत्व वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. हा प्रश्न विचारलाय, हु इज द कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कळतंय? आता कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलंय, कस्टोडियन ऑफ द फंडामेंटल राईट्स म्हटलं असतं, मूलभूत हक्कांचा रक्षणकर्ता कोण म्हटलं असतं, सुप्रीम कोर्ट याचं उत्तर होतं. पण कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलंय तर याचं उत्तर राष्ट्रपती होतं, प्रेसिडेंट होतं. आर्टिकल 52. मित्रांनो, आर्टिकल 53 राष्ट्रपतीची शपथ घेतो की नाही, त्या शपथ मध्ये त्याला सांगितलं आहे संविधानाचं पालन करण्याची, रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर टाकलेली आहे. त्याच्याप्रमाणेच त्याला काम करायचं आहे. राष्ट्रपतीला फक्त एकाच कारणाने आपण इम्पिचमेंट मोशन आर्टिकल 61 पदच्युत करू शकतो, अमेरिकेकडून घेतलंय, ते म्हणजे फक्त आणि फक्त असंविधानिक कामकाज केलं तर. बाकी कुठल्याही कारणाने राष्ट्रपतीला पदच्युत करता येत नाही. मग असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा हे सगळं सगळ्यांच्या शपथा, ओथ, त्याचा नमुना एनसीईआरटीत दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही ते बारकाईने वाचले तर याचं उत्तर येऊन जाईल. अजून एक सांगतो एनसीईआरटीचं महत्व, आर्टिकल 12 याच्याशी निगडीत आपल्या कोरोनाच्या काळात 2 खटले गाजले की युनायटेड नेशनच्या अगेन्स्ट एका पर्सनने आर्टिकल 12 मधूनचा वापर केला आणि युनायटेड नेशनच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टमध्ये आपल्या रिट याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्ट म्हणाला, बॉस तू जे म्हणतोय ते बरोबर आहे, पण तुझे आहे तुझं पाशी, तू जागा चुकला अशी. तू जिथे तू आला आहे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जिथे तू आला आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याचं पालन करण्याची जबाबदारी आहे सुप्रीम कोर्टकडे. ते तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच राज्यकारभार सगळ्या इतर ऑर्गन्स करतात ते हे बघतात, पण त्यांच्या एम्बिट मध्ये, ज्युरिडिक्शन मध्ये युएन येत नाही. आर्टिकल 12 मध्ये युएनचा रेफरन्स नाही. अजून एक केस गाजली होती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं जेव्हा आर्टिकल 12 मध्ये आपण म्हणतो तेव्हा त्या गव्हर्नमेंट मध्ये कोर्ट येतं का? बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्री मध्ये याचं उत्तर नाही सांगितलंय. पण मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ द डे याच्यात त्यावेळेस सुप्रीम कोर्ट, त्यांचं सरन्यायाधीशांचं कॉन्स्टिट्यूशनल बेंच येतं, हे एनसीईआरटीत दिलेलं आहे. आता कळतंय एनसीईआरटीचा अभ्यास का महत्वाचा आहे. चलो बघा, रीड लक्ष्मीकांत. आता लक्ष्मीकांत का वाचायचं लक्षात घ्या. मेकॅनिकल इंजिनियर आहेत हैदराबाद मधले साहेब, बरोबर. पुढे त्यांनी यशोदामध्ये, पुढे त्यांनी लबासना मध्ये जाऊन पण मोठं काम केलेलं आहे लक्ष्मीकांत साहेबांनी. हे एक बेस्ट रेफरन्स मटेरियल आहे युपीएससी क्लिअर करण्यासाठी. मित्रांनो, मी पुढे तुम्हाला माझे बरेच सहाध्यायी, माझे गुरु, माझे सर जे ऑफिसर्स आहेत त्यांचंही एक्झाम्पल विथ नाव देणार आहे, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. पिंगळे सर होते, आयपीएस होते, त्यांनी मला सांगितलं म्हणे पुष्कर मी 17 वेळा लक्ष्मीकांत वाचले म्हणे, 17 टाइम्स, 17 वेळा. मी हे नाही म्हणत तुम्ही पण 17 वेळा वाचा ना आयपीएस व्हा. मी काय म्हणतोय, 10 वेळा तर वाचा, 8 वेळा तर वाचा. मित्रांनो, हे असं पुस्तक आहे जेवढं जास्त वेळा तुम्ही ते वाचत जाल तुम्हाला नवनवीन अर्थ पॉलिटिकल सायन्सचे, पॉलिटीचे उमगत जातील, समजत जातील. कळतंय? मग मित्रांनो, तुमचं रिसोर्स काय पाहिजे की राजमुद्रा अकॅडमी मध्ये पुष्कर दांडेकर सरांच्या पॉलिटिकल सायन्सच्या नोट्स, पॉलिटीच्या नोट्स प्लस एनसीईआरटी प्लस
लक्ष्मीकांत आणि मग काही अदर रेफरन्स सोर्सेस, जसं मी तुम्हाला पुढे सुभाष कश्यप साहेबांचं पुस्तक सांगणार आहे, पुढे बेअर ऍक्ट्स बद्दलच्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहे. तर हे काही तुमचे सोर्स, पण सुरुवात कुठून आहे? लक्ष्मीकांत सरांमधून, बरोबर. आपण म्हणू शकतो आपल्या युपीएससीचं बायबल, कुराण किंवा भगवद्गीता हे तुमचं काही पुस्तकांपैकी जे असतात महत्वाची, त्यापैकी एक लक्ष्मीकांत फ्रंट रनर पुस्तक आहे. कळतंय? यस. हा, आता एवढं आहे, जे आपले विद्यार्थी मराठीतून अभ्यास करतात की नाही, तर लक्ष्मीकांत साहेबांनी टाटा मायक्रो हिलचं प्रकाशनाच्या अंडर स्वतःच आता लक्ष्मीकांतचं मराठी एडिशन आलेली आहे या वर्षी 2023ला. परंतु ज्यांच्याकडे के सागर प्रकाशनाची जुनी एडिशन आहे त्यांनी ही काळजी करू नका, नवीन घेत बसू नका. एक्स्ट्रा डेटा मी तुम्हाला क्लासमध्ये सांगणारच आहे. फक्त काय, खूप जुनी एडिशन नको, बरोबर. आणि आपल्याकडे लक्ष्मीकांतचं एडिशन पाहिजे. इंग्लिश तर इंग्लिश वाचा, मराठी तर मराठी वाचा, पण वाचा. कळतंय? क्लासमध्ये आपण याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी बघणार आहोत. ओके, चलो. चेक यूपीएससी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स. मित्रांनो, यूपीएससीचा अभ्यास करताना एक अनन्य साधारण महत्वाची गोष्ट, एक इनडिव्हिजिबल फॅक्ट कोणती आहे? PYQ. PYQ म्हणजे काय? प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर. मित्रांनो, हे PYQ तुम्हाला का सॉल्व्ह करायचे आहेत याचं कारण समजून घ्या. याचं कारण आहे, PYQ मधून आपल्याला त्या यूपीएससीचा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, घटनात्मक आयोगाचा एक मानसिकता, एक कल समजून येतो की बाबा रे, याला म्हणायचं काय आहे, कहना क्या चाहते हो. तुम्ही विचार करा, यूपीएससी सध्या अंडर द सन काही पण, इन्क्लुडिंग द सन काही पण, आणि सनच्या बाहेरचं पण, म्हणजे एवढं सगळं तुम्हाला ज्ञान वाचायचं असेल तर आपल्याला हा जन्म कमी पडेल एक विषयाचा अभ्यास करायला, एक विषयाचा अभ्यास करायला. मग तुम्हाला कळणार कसं हे यूपीएससीला पकडायचं कसं? जसे क्रिकेट खेळताना बरेच लोक मोठ्या लोकांचे जुने व्हिडिओ बघतात, बरोबर. अगदी तसंच मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, यूपीएससी मध्ये त्याचं प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर, भले ते प्रीचे असतील, भले ते मेन्सचे असतील, आपल्याला स्टडी करायचे आहेत. पुढे आपण यूपीएससी कशी असते, काय असते, सगळं बघणार आहोत. पण हे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्याचदा हा एक टर्म येईल PYQ. तर PYQ म्हणजे काय? प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर. कळतंय? इथं आपण काय करतोय, यूपीएससीचा अभ्यास करताना काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत हे सिंपल बघत आहोत. एखादा गरम भात असतो की नाही, तो डायरेक्ट हात घालून खातो का आपण? नाही, त्याच्या साईडने खाण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला. तसंच आहे मित्रांनो, आपण इथं काय करतोय, यूपीएससीचा अभ्यास करताना काय करावं डूज आणि काय करू नये डोंट्स, या दोन्ही गोष्टी बघतोय. आपलं टीचिंग मित्रांनो हे बायलँग्वेज करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश ज्याला म्हणतो आपण, तर असं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इंग्लिश विद्यार्थ्यांना पण आणि मराठी विद्यार्थ्यांना पण एकूण एक कन्सेप्ट त्यांच्या मातृभाषेत देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चलो बघा. पुढे पुढे काय सांगितलंय, इफ इट इज युअर ऑप्शनल सब्जेक्ट हॅव अ डेफिनेट स्ट्रॅटेजी. आता हे थोडंसं पुढचं आहे की तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे का. तर पॉलिटिकल सायन्स हा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असेल, मी तुम्हाला त्यातही मदत करेल, राजमुद्रा अकॅडमी त्यातही तुमच्या सोबत राहील. परंतु फक्त एवढं लक्षात ठेवा की जो पण तुम्ही विषयाचा अभ्यास करताय, जर तो तुमचा जीएस मध्ये पण असेल आणि ऑप्शनल मध्ये पण असेल, म्हणजे ओव्हरलॅपिंग असेल, तर जास्त बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स या ऑप्शनलचा एक अख्खा पेपरच आपलं भारतीय संविधान आहे, PSIR ज्याला म्हटलं जातं. कळतंय? म्हणजे तुम्हाला प्री मध्ये पण तेच वाचायचंय, मेन्स मध्ये पण, जीएस मध्ये पण तेच वाचायचंय आणि ऑप्शनल मध्ये पण तेच वाचायचंय. ओव्हरलॅपिंग असेल, फायदा होतो, क्वालिटी वाढते, सगळ्यात महत्वाचं वेळ वाचतो. फक्त एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला त्याचा तज्ञ शिक्षक किंवा गायडन्स सोर्स मिळाला पाहिजे, मग तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करा. ओके, चलो आपण आगे. फॉलो डेली न्यूज अनालिसिस, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं की सर जेवण दिवसभराचं करायला महत्व आहे का न्यूजपेपर वाचायला, मी म्हणेल बॉस न्यूजपेपर वाचायला. फक्त इथे लक्षात ठेवा मित्रांनो, न्यूजपेपर वाचताना न्यूज इज डिफरंट, इश्यू इज हेल लॉट ऑफ टुगेदर इज डिफरंट. कळते? आपल्याला न्यूज फॉलो करायच्या नाहीत, आपल्याला इश्यू फॉलो करायचा आहे. म्हणजे काय, एखाद्या सेंटर किंवा स्टेट यांचं एकमेकांशी थोडं भांडण असेल आणि सेंटर स्टेट मध्ये गव्हर्नर एखादा मिस्चिवस रोल प्ले करत असेल, मग इथं तुम्हाला ऍक्च्युअल ते काय भांडण झालं ते पॉलिटिकल गोष्ट सोडून द्या, परंतु गव्हर्नरचा
डिस्क्रिशनरी पॉवर, गव्हर्नर कडे असणारे स्वविवेकाधीन अधिकार, हे तुम्हाला इश्यू म्हणून स्टडी करायचे. प्लस तुम्हाला इतिहासात झालेल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या काही केसेसचा अभ्यास करायचा आहे की गव्हर्नरने काय करावं काय करू नये यावर कोर्टाने केलेल्या टिप्पणी, जजमेंट्स. कळतंय मित्रांनो? बऱ्याच लोकांना वाटेल की सर हे सारखं पॉलिटिक्स आणि पॉलिटी याबद्दल काय बोलतायत. मित्रांनो, पॉलिटिक्स म्हणजे काय असतं सांगा बरं. पॉलिटिक्स हे वाईट असतं का सांगा. पुढे पुढे आपण तो टॉपिक घेतलेलाच आहे. ठीक आहे. सिलेबस आपल्या सगळ्यांवर युपीएससीचा सिलेबस म्हणजे एक संकट वाटतं मोठं, पण आपण ते छानपैकी त्याला डिकोडिंग करणार आहे. मित्रांनो, काय असं सांगा बरं, पॉलिटिक्स म्हणजे काय असतं सांगा. आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतोय बरं का. पॉलिटी याचा शॉर्ट फॉर्म अॅक्रोनिम पॉलिटिकल सायन्सचा, बरोबर. मित्रांनो, पॉलिटिक्स हे वाईट असतं का का चांगलं असतं का? तुमचं मत काय सांगा बरं पटापट. येस, काय असतं पॉलिटिक्स? यस मित्रांनो, पॉलिटिक्स, बरोबर, इट्स अन आर्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ minimum resources in maximum population in optimum way is nothing but a politics. हा, पॉलिटिक्स मध्ये काही चुकीचे एलिमेंट येतात. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, रॅम्पंट करप्शन थ्रू पॉलिटिक्स, पॉलिटिक्स एज अ टूल नॉट फॉर गुड गव्हर्नन्स बट फॉर द बॅड पर्पजेस, हे तुम्ही पॉलिटिक्स म्हणू शकता. वाईट आहे. पॉलिटिक्स वाईट नसतं मित्रांनो. पॉलिटिक्स मध्ये काही वाईट हेतू आले तर त्याला वाईट म्हणायला शिका. पॉलिटिक्स इज अ आर्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनिमम रिसोर्सेस इन मॅक्झिमम पॉप्युलेशन इन ऑप्टिमम वे. भारतासारख्या लोकसंख्या, खूप मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात आता जुलै महिन्यापर्यंत आपण जगातला जास्त द मोस्ट पॉप्युलस कंट्री होतो, बरोबर. आणि आज काय झालंय, चीनने पुन्हा आपल्याला मागच्या महिन्यात मागे टाकलंय. पण मित्रांनो, एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात कधीही नैसर्गिक साधन संपत्ती कमीच पडणार. अहो, फक्त जगाच्या 2.5% त्याच्यापेक्षा कमी भूभागावर जगाची 17% लोकसंख्या राहत असेल तर रिसोर्सेस तुम्हाला कमीच पडणार. मग मित्रांनो, पॉलिटिक्स म्हणजे काय, तर खूप कमी असलेली संसाधनं खूप जास्त असलेल्या लोकसंख्येमध्ये एक चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे लॉ तयार करून, स्टॅच्यू तयार करून, बघू हे शब्द पुढे, पॉलिसी तयार करून विभागणे म्हणजे आपलं पॉलिटिक्स. कळतंय मित्रांनो? मित्रांनो, याच्या पुढे आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना संविधान, घटनात्मक बाबींचा अभ्यास करायचा आहे. पेपरमध्ये जे राजकारण सांगतं की एबीसी काहीतरी बोलला, XYZ काहीतरी केलं, ते शिकायचं नाही. हा, ते फक्त आपल्याला पॉलिटिकल सायन्स मध्ये एक टॉपिक आहे छोटासा, पॉलिटिकल पार्टीज, पॉलिटिक्स इन इंडिया थ्रू व्हेरियंट इराज. म्हणजे 1950 टू 1960 काय झालं, 60 टू 69 काय झालं. मी का असं म्हणते, ते त्याला नेहरू इरा म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, जसं आज याला मोदी इरा म्हटलं जातं. राजीव गांधी साहेबांचा एक काळ होता की जेव्हा थोडस त्यांचं गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर रिजनल पॉलिटिकल पार्टीचं महत्व वाढलेलं तुम्हाला दिसतंय, बरोबर. मग अशा काही कंटूर्सचा अभ्यास मित्रांनो तुम्हाला पॉलिटिकल सायन्स मध्ये करायचा आहे. मित्रांनो, आपला आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा छानपैकी पॉज करत करत नीट ऐका. चांगला याचा नोट्स काढून घ्या. आपल्या टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन झाले असाल, याची तुम्हाला तिथं नोट्स प्रोव्हाइड केली जाणार आहे. मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी प्रिलिम मध्ये हा जरी 15 मार्कासाठी असला तरी करंट अफेअर मध्ये, युपीएससी करंट अफेअर मध्ये 2 नाही तर 3 पॉलिटीवरचे प्रश्न पडतात म्हणजे पडतात. मेन्स मध्ये GS2 अख्खा पेपरच 250 मार्काचा पॉलिटिकल सायन्सचा आहे. आणि मित्रांनो, याचा कितीही अभ्यास केला तरी हा एक पेपर असा आहे की जोपर्यंत याला तुम्ही करंट अफेअरची जोड देत नाही, मार्कांमध्ये वृद्धी होत नाही, मार्क वाढत नाही. या दोन्ही गोष्टी, ज्ञानार्थी होणं, परीक्षार्थी होणं, हे आपण आपल्या राजमुद्रा प्लॅटफॉर्म मध्ये उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांना कंटेंट रिच सोर्स पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, आपण एकदम बेसिक बेसिक बोलतोय. आपण आता सिंपल एक इंट्रोडक्शन केली आपल्या विषयाची, बरोबर. आपण तुम्हाला काही डेफिनेशन घेतल्या. तुम्ही असं ऐकता की नाही की अरे स्टॅच्यू झाला, स्टॅच्यू म्हणजे काय, ते आपण एकमेकांना असं स्टॅच्यू शांत उभा राहा तसं नाही. स्टॅच्यू म्हणजे काय, हा लॅटिन शब्द आहे. स्टॅच्यूचा अर्थ होतो बाय फोर्स, यू हॅव टू इम्प्लिमेंट इट.
वी हॅव टू ओबे इट. जर तुम्ही तसं नाही वागले तर गव्हर्नमेंट और एक्झिक्युटिव्ह मे पनिश यू, तुम्हाला दंड होऊ शकतो. बरोबर. मग अशा काही छानपैकी आपल्याला सोर्स पासून तुम्हाला त्यांचं करंट अफेअर पर्यंत हा सगळा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आम्ही घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हे जे आपलं लेक्चर सिरीज आहे हे प्लीज कंटिन्युएशन मध्ये ऐका. पुढचं जे आपलं लेक्चर सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी याचं महत्व काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, पार्लमेंट म्हणजे काय. सध्या एक थोडासा एक प्रश्न येतो बघा की हे बघा सर प्री करायचं का मेन्स करायचं. बरोबर की सर युपीएससी प्रिलिमचा अभ्यास काय असणार आहे, की सर करंट अफेअरचा अभ्यास काय, सगळं आपण एक छानपैकी करून घेणार आहे. बरोबर की सर आपल्या संविधानामध्ये अनेकदा आपल्याला असं दिसतं की सर पार्लमेंटला मोठं म्हणायचं का आपल्या कोर्टाला मोठं म्हणायचं. बरोबर, हा इश्यू नेहमी डिस्कस होतो. मग असे काही पॅरामीटर्स, छोटे छोटे मुद्दे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन एवढंच, संविधान एवढंच पॉलिटीमध्ये नसतं, त्याच्या सोडून इतरही काही मुद्दे असतात. ते सांगण्याचा आजच्या लेक्चरचा आपला मेन उद्देश होता. प्लस याच्यामध्ये मित्रांनो बरंच आपण असं म्हणतो की आपलं संविधान जगातलं सगळ्यात मोठं संविधान झालंय. बरोबर, हे का झालंय? सारख्या घटना दुरुस्त्या होत आहेत, सारखे नवीन सरकाराद्वारे नवीन कायदे केले जात आहेत. मग मित्रांनो, याच्यामध्ये हे जे नवीन नवीन गोष्टी येतात याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत. जसं की आता बघा, लोकपाल हा कायदा आला, कधी आला? लोकपाल कायदा 2013. त्याला इंग्लिशमध्ये ओम्बुड्समन म्हटलं जातं. आयर्लंड कडून हा आपण शब्द स्वीकारलाय. बरोबर. स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणजे आर्क्टिक महासागराच्या आजूबाजूचे देश, यांना स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणतात, त्यांच्याकडे ओम्बुड्समन हा नावाचा शब्द दिसतो. भारतामध्ये आपण आयर्लंड याच्याकडून आपण ओम्बुड्समन लोकपाल शिकतोय. आता मी काय सांगतोय, या वर्षीच्या पेपरला त्याचं महत्व वाढलेलं आहे, कारण हा ओम्बुड्समन ऍक्ट 2013 जरी असला त्याची अंमलबजावणी झाली आहे 1 जानेवारी 2014, म्हणजे आता बरोबर 10 वर्ष कंप्लीट झाली आहेत. नक्की या कायद्यावर प्रश्न आहेत. बरोबर. मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी याचा सिलेबस हा वाढतच जातो, हा संपतच नाही. हा एक अनएंडेड टॉपिक सुरू होतो. पण मित्रांनो, रोजच्या जडणघडणमध्ये आपण हे सगळे गोष्टी शिकणार आहोत. याचा छानपैकी आपण अभ्यास करायला सुरुवात करू. तर एक छोटासा प्रश्न विचारतो आणि आजचं लेक्चर संपवतो. द वर्ड पार्लमेंट डिराइव्स फ्रॉम विच सोर्स. बरोबर, मी तुम्हाला उच्चार सांगतो मुद्दा म्हणून, हिंट म्हणून. पार्लियामेंट असं त्याला म्हटलं जातं. पार्लमेंट हा शब्द कुठून आला आहे, त्याचा सोर्स काय, पुस्तकात नाहीये. मी तुम्हाला त्याचा होमवर्क करायला दिलाय. कमेंट बॉक्स मध्ये आपल्या त्याचं उत्तर द्या. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडले असतील, आपल्या खेडेगावातील बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत, बंधुभावांपर्यंत हे ज्ञान पोहोचायला पाहिजे म्हणून शेअर करा. थँक्यू. मी पुष्कर दांडेकर सर आज आपली रजा घेतो. पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण अशाच काही पुढच्या महत्वपूर्ण पॉलिटिकल सायन्सच्या गोष्टींचा अभ्यास करू. थँक्यू. पुढच्या लेक्चरला भेटू. वाचून या. थँक्यू.